नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते प्राउन्स घी रोस्ट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एकदम सोपी रेसिपी आहे। तर अगोदर आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, पाव चमचा मोहरी आणि थोडेसे मेथी दाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। तर मी गॅस कमीच ठेवलेला आहे आणि एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। लक्ष ठेवायचं की मसाले जळणार नाहीत आणि सतत हलवत आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत। मसाले छान भाजून झालेले आहेत, वास येतोय छान। तर मसाले आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आणि थंड करून घ्यायचे। मसाले थंड होत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करूया। तर इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। वरची साल काढून एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे। कोळंबी साफ करायला खूप वेळ लागतो। तर याच्यामध्ये काळा धागा असतो अशा पाठीमागच्या साईडला, याची चीर पाडून हा काळा धागा काढून घ्यायचा। तो काढणं खूप गरजेचं असतं, नाहीतर कोळंबीला कडवट चव येते। तर याच्यामध्ये आता 1 चमचाभर मीठ घालायचं आणि थोडीशी हळद, अर्धा लिंबाचा रस घालून आपल्याला हे छान कालवून अर्धा ते 1 तास मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे। हे छान मुरलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आणि 1 तासभरासाठी ठेवून द्यायचं। तर कोळंबीला हळद, मीठ आणि लिंबू मी छान लावून घेतलेलं आहे आणि हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत पुढची तयारी करूया। तर आपल्याला मसाला बनवायचा आहे। त्यासाठी इथे मी 10 ते 12 काजू आणि 15 ते 16 बेडगी मिरची घेतलेली आहे आणि ही गरम पाण्यामध्ये तासभर भिजवून घेतलेली आहे। तर ही बेडगी मिरची अजिबात तिखट नाही, फक्त याला कलर असतो। आणि हा आपण जो मगाशी भाजून घेतलेले मसाले आहेत हे थंड झालेले आहेत। मी याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे। आता हे आपल्याला कोरडे मसाले या मिरच्यांमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, थोडीशी चिंच घालायची, मीठ घालायचं आणि छान वाटून घ्यायचं आहे। तर कोळंबी बनवताना किंवा कोणतेही सीफूड बनवताना आपल्याला लसूण जास्त वापरायचं आहे, कारण कोळंबीला वगैरे जरासा गोडसर चव असतो, त्यामुळे आपण लसूण जास्त वापरायचा। तर हा मसाला वाटून तयार झालेला आहे। आता कोळंबीला सुद्धा 1 तास झालेला आहे मुरवत ठेवून। तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये चमचाभर तूप घालायचं। तूप गरम झालं की आपण हळद, मीठ आणि लिंबू लावलेली कोळंबी घालून आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला एक मंद गॅसवरती आपल्याला कोळंबी भाजून घ्यायची आहे। कोळंबी जास्त वेळ भाजायची नाही, कारण जास्त वेळ भाजले तर ती चिवट रबरासारखी होते। एकदम 3 ते 4 मिनिटं फक्त भाजायची आणि काढून घ्यायची आपल्याला। मी याला सतत हलवत आपल्याला कोळंबी फ्राय करून घेतली आहे, म्हणजे ती खाली चिकटणार नाही। तर कोळंबी छान फ्राय झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी सगळी कोळंबी काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये हळद मिठाचं पाणी होतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे। मग त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप आणखी वाढवायचं। ही पूर्ण सगळी रेसिपी आपल्याला तुपामध्येच करायची आहे। तर तूप गरम झालं की आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा मसाला तुपासोबत एक छान 3 ते 4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे काही घालायची गरज नाही आहे। आता मसाला छान परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जी आपण फ्राय करून ठेवलेली कोळंबी आहे ती घालायची। ही कोळंबी मीठ आणि हळदीच्या पाण्यासोबत सगळी घालायची आपल्याला आणि कोळंबी मसाल्यासोबत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे। आपल्याला या मसाल्यामध्येच कोळंबीला फ्राय करून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे। या पूर्ण रेसिपीमध्ये पाण्याचा अजिबात वापर होत नाही।
कोळंबी मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतली की झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम वरती असं सगळं तूप आलेलं आहे आणि कोळंबी आपली थोडीशी शिजलेली आहे. आणखी एक 5 मिनिटं शिजण्याची गरज आहे. तर एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली चिकटणार नाही. मिक्स करून झालं की परत एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं कोळंबी परत एकदा एकदम बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. परत एकदा मी 5 मिनिटं कोळंबी शिजवून घेतली आहे. तर तुम्ही बघू शकताय आपली कोळंबी छान शिजलेली आहे आणि मसालासुद्धा खूप छान दाटसर झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि आपल्याला याच्यामध्ये शेवटी मी काही कढीपत्त्याची पानं पण घालणार आहे. तर एकदम दाटसर झालेला आहे मसाला. प्राउन्स घी रोस्ट मसाला रेडी झालेला आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, खूप वेळ अजिबात लागत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.